गुड मॉर्निंग भाई लोग और भाई लोग के नाम आने हुए बहन लोग। भाई आजचा विषय कसा माहिती आहे काय भाई, काय सांगू आता, थोडीशी इन्फॉर्मेशन नाही आहे पण मला एक फोन आलेला आहे भाई। तो पण एक स्पेशल व्यक्ती आहे, मी तुम्हाला तिथे जाऊन भेटूयलच, गणेश दादा म्हणून। तो पण एक ब्लॉगरच आहे, तिथे जाऊन भेटेल। मी चाललोय आता दादरला एक नाटक बघायला भाई। आता काय नाटक कसं काय ते मला आता लगेच जायचं, त्यामुळे मला नीट सांगता येणार नाही, बट मी एवढंच बोलेल, तुम्ही हा ब्लॉग बघत असेल तर फटाफट लाईक करा ब्लॉगला आणि कमेंट पण करा यार, त्यामुळे मला कळेल तुम्ही ब्लॉग बघतात की नाही आणि तुम्हाला कोणता पार्ट आवडतो ते पण नक्की सांगा। आता चला फटाफट भेटू दादरला डायरेक्ट घाटकोपरला, तोपर्यंत स्टे ट्यून। बीरो कुठे तुम्ही आता बघत आहात तो पुरा नाटकाचा सेट आहे। म्हणजे आता मी स्टेजवरती डायरेक्ट आलेलो, नाटक अजून सुरुवात झालेली नाही आहे आणि हे सगळे ॲक्टर तुम्ही बघू शकता। ही नाटकाची पूजा चालू आहे, पहिलंच प्रथम हे नाटक सुरू होणार आहे। बोला ना प्रिन्सिपल वगैरे बोलवा ना, कोण नाही बोलवा कोण नका करू। चला गणपती बाप्पा श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, महादेव जय शिवाजी, जय शिवाजी। पार्वती पते शिवाजी महाराजांनी अफजलखानाला कसं मारलं त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। तिथे तोफा पाहायला मिळणार का? तिथे फटाफट असणार का? तिथे सुरत पण असणार का? टीचर, मी असं ऐकलंय की तिथे अफजलखानाची कबर आहे। अफजलखान? अरे हो हो, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे। आधी जोडीने उभे राहा मला आणि तू सांगा, माझा हात बिलकुल सोडायचा नाही। बरं, आता आपण जो गड चढतोय त्या गडाचं नाव काय आहे?
निजामपूर दरबारी अफजल खानाने आपणास सडेखोरांची कैद करण्याचा विडा उचलला आहे. अफजल खानाची मस्ती दिसत नाही. हो आहोत, पण आपल्या पाठीशी अभेद्य सह्याद्री आणि निसर्गाची सोबत आहे. अरे त्याला राजत आहे, राजाचा नळ पिकायला लावायचं नाही. वही संपतराव, अहो येऊ दे त्याला. होय, आणि मग काय याच्या विचार झाले का तुला? आता खायचं कोण? संभाजीराव. बहेरजी काय खबरांनी पाहिजे विजापुरातून निघाल्यावर पहिल्याच मुक्कामाला त्या खान महमदाचा फत्ते लष्कर हत्ती मिळाला. अरे वा, अरे वा, आता शुभच झाला. होय साहेब, हा सगळं झाला. खान, याकूत खान, अंबर खान, सिद्दी गिलाल, अहो तुमची सोबत म्हणजे आमच्या पाठीवरले बळच जाईल. आज आऊसाहेबांच्या साक्षीनं आम्हीही तुम्हाला एक वचन देतो. आम्ही आमच्या पुत्र पौत्रादी वंश परंपरेने तुमच्या वंश परंपरेचा कार्यभाग सांभाळू. मोहीम पत्ते झाल्यावर तुमचे सर्वस्वी ऊर्जित करू. ही घेतली गेड रोटीची. पण काका तुर्तास कार्य सोडून कुटुंबासवे तळेगाव धंदेऱ्यात तुम्ही म्हणता तसं. पण पुढे जेड्यांच्या समशेरीनं काय करायचं तेवढं सांगा. अहो काका, जेड्यांच्या समशेरी आधी तुमचा शब्द महत्वाचा. तुर्तास काडीला जाऊन देशमुख देशपांडे वतनदारांना एकत्र करा. शेळीकर, पासलकर, मारणे, धमाळ, बांधल यांचा जमाव एकत्र करून त्यांना क्रियाशपथ द्या. बाकी नियोजन आणखी सांगा. जी राहू येतो आम्ही. आवता येतो. चला चलावे. संभाजीराव, सासवडाहून गोपीनाथ पंतांना बोलावणं ठरायचं आहे. गोपीनाथ काका हुजूर. बोला कृष्णाजी, क्या खबर है? माफिया सुद्धा शिळीमकर, जेधे, गोळे, काटके, बांधल हे वतनी देशमुख शिवाजीची सलोख्याने वागतात आणि त्यांचे ताबेदारीत राहणे त्यांनी मंजूरच केले आहे ना. हो, पण शिवा भोसले के पास जाओ और उसे कहो हम भाईचारा चाहते, म्हणून त्याची मुलाखत मागतो. त्याला सांगा निजामशहाकडून बिजापूर दरबाराने घेतलेले सर्व पहाडी इलाके बादशहाला मुकाट्याने परत कर. मोताना, पुरंदर, साखर, लोहगड हे किल्ले तसेच भीमा आणि नीरा नदीमधला दोहा बादशहाला मुकाट्याने परत कर. इस्लामचा अपमान करून मुसलमानाला कामावर बिघडण्याची हिंमत स्वतः बंद कर.
राजा तुमच्या कावेबाजीने त्याचा मनसुबा खोटा करायचा. म्हणजे न भांडताही युद्ध खेळून पारिपत्य करावे ऐसा मनसुबा दिसतोय. अगदी योग्य काका. यासाठी तुम्हाला आधी शब्द युद्ध खेळावे लागेल. पंत कृष्णाजी भास्कर नावाचे कलापती बोकील त्यांच्या जवळ आहे. मोठे चाणाक्ष आणि काव्यबाज. तुम्हाला आधी कृष्ण भास्करास खेळवावे लागेल. त्याच खानाच्या पुढे मोठे करून मग प्रत्यक्ष खानास खेळवावे. शब्द जाल ऐसा करावा की खानासाठी खोट्याचे खरे वाटतात. मग राजे आपली आज्ञा असेल तर आधी आम्ही कृष्णाची भास्करास भेटतो. जरूर. खाली खुशालीने त्याच्याशी ओळख करतो आणि मग खानाच्या भेटीत जातो. कैसे? जैसे तुम्हाला योग्य वाटेल तैसे करा काका. परंतु खानास आम्ही किती घाबरलो आहोत हे मात्र त्यात पुरेपूर सांगतो. वाटेल तो शब्द द्या, वाटेल त्याची शपथ घ्या. अगदी दिव्य करण्यासाठी मागे होऊ नका. खानास पुरता रिजवावा. इतका की समयास तो त्या कृष्णा भास्कराचा सलाही ऐकत नाही. त्याचे खासा निसर्गीच्या लोकांची जवळ करत त्यास उंची उंची आश्वासने द्यावी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात आता इंटरवल होता थोड्या वेळापूर्वी 10-15 मिनिटाचा. तर इंटरवल झालेला आहे आणि थोड्याच वेळात नाटक चालू होणार आहे. सो माझ्यासोबत आहे गणेश दादा, बघू शकतात. ह्याचा पण एक ब्लॉगिंग चॅनल आहे. गणेश नाव काय? गणेश आठवे नावाचं एक ब्लॉगिंग चॅनल आहे, मराठी ब्लॉगिंग चॅनल आहे आपलंच. तर दादाला पण जाऊन सबस्क्राईब करा. चला आता नाटक चालू होणारच आहे. आपण नाटक बघूया. जय शिवराय. जय शिवराय. दिग्दर्शक आहेत जोरदार टाळ्या. आज त्यांच्यामुळे 850 पालकांना विद्यार्थ्यांना हे नाटक पाहता येत आहे. अरुण शिंदे या लवकर. गोपीनाथ पंत यावे. पंत यावे. पंत आप है कविल खान साहेब. मुद्रा खान साहेब आम्ही गोपीनाथ पंत देशमुख सासवडी येथील गुरेगावचे रहिवासी. शिवाजी राजांच्या पदरी प्रांत सुभ्याची चिटणीची सांभाळतो. बरं उपरी शिवाजी राजांनी आपणाकरता शुक्रिया अदा करणारा कविता पाठवला आणि ही भेटवस्तू त्याच्या कृपया आपण स्वीकार करावा. आपले पत्र वाचून राजांना आपल्याबद्दल आदरच निर्माण झालाय बघा. पण गोपीनाथ नाही म्हणजे गुस्ताखीची माफी, पण आपला खबर कळली नाही का? खबर? कोणत्या खबरीविषयी बोलत आहात पंत आपण? नाही म्हणजे शिवाजी राजांच्या धर्मपत्नी सई राणी सरकार त्यांचे नुकतेच निधन झाले बघा. त्या देवाघरी गेल्या. पदरात अवघे 2 वर्षांचे बाळ लागले. काय सांगू, राजांचे फार प्रेम होते त्यांच्यावर. त्याची नसल कायमची. आई उंचाई हाय आपल्या पाठीशी. जय उंचाई, जय भवानी, जय शिरकाई, जय भवानी, जय भवानी. युद्ध लागा.
तशीच त्याची पंचक्रोशीत ख्याती असे मौजे तांदळीच्या इंगळे घराण्यातील कोण काकाजीराव इंगळे वय काकाजीराव इंगळे कुंडवलीच्या निष्ठावान सपकाळ घराण्यातील तालवार पट्टकरी अहो बिजलीवाणी पट्टा फिरवण्यात ज्याचा हात कुणी बी धरत नाही असा जीवा मानले मर्दान माणसं नाव द्या तुमच्या संगीला वा काका अगदी तालेवार मर्दान गडी शोधून काढल्यात आपण ही सर्व मंडळी आमच्या सोबत असतील पण यांच्या संघे आमच्या सोबत असतील ते एक शमशेरीत तराई इब्राहिम सिद्धी बरोबर मनगटी शमशेरीत पटाई सूरजी काटके लाल तांबड्या मातीतील पहलवान विसाजी मुरुंब मर्दान ढालाई संभाजीराव करवत आणि सगुणाबाई साहेबांचे बंधुराज कृष्णाची पंखी गायकवाड अरे वा आता ही सारी दहारण मर्दान खानाच्या भेटीवेळी आमच्या सोबत असतील बरेच्या पास खानाच्या त्या काव्यगातात हे एकाच गरबात तोड देतील त्याला जाऊ त्यांच्या पाठी विश्वारी उपसल्या आपण आपल्या भाऊबंधांना संपवलं आणि वरून हे आपल्यालाच वाटा लावणार जात मराठा खेकड्यासाठी अरे चाल हात देशीच्या या पराक्रमाला स्वदेश स्वजन आणि स्वधर्माच्या संरक्षणार्थ लढण्याची जी संधी मिळाली नव्हती ती संधी आज आपल्याला मिळाली आहे ती संधी सोडू नका मागे हटू नका तुमच्या काळजातला राग तुमच्या हत्यार मारायचा तुमच्या आसपास संभाजीराव आजपर्यंत या आढळणारी या मायभूमीची इंच नाचवली देवळं तोडली मंदिरात पडली आपल्या काळ्या बहिणीच्या इज्जतीची लक्षणं करून आपल्या दारात फेकली आठव पाहिजे ना कसं कोल्या कुत्र्याला पकडवायचं ते आणि आता हा अब्दुल खान भटारी जोपर्यंत त्या हैवानाला आणि त्याच्या फौजेला गर्दीच मिळवत नाही तोपर्यंत हत्यार चालवा इतके की यापुढे मराठा आहे नाव जरी उच्चारले तर त्यांच्या औलादी दहशत खाऊन कमरे घालून गप्प बसते पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपला हा लढा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही परंतु आपला हा लढा हिंदू धर्माच्या पुनरुद्धारासाठी जरूर आहे आणि यासाठी इथला हर एक जण मायभूमीच्या संरक्षणार्थ समर्थ आहे आता या मोहिमेत आम्ही जी योजना आणली आहे ती आपण सर्वांनी नीट समजून घ्यावी खानाचा मुख्य फौजेचा तळ कोयनेच्या पलीकडे आपण बेसुखी आहोत आजचा आणि आई जगदंबेचा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठवतो तरी सांभाळून तू अफजल खान भोकेबाज आहे तुमच्या दादा महाराजांना विसरू नका त्यांचे उसने फेडूनच या शिवबा विजयी होऊनच परत या हो आऊ साहेब उदय कामी खानाला फाडतो आम्ही लगेच राजान घेऊन येतो आम्ही बहुत बढ़िया शामी आया है तेरा जवारा यावे राजे राजे आप है खाविन खान साहेब खाने आजम अफजल खान मोहम्मद शाह विजापूर हुकमातीचे मानपरस्त मनसबदार आणि आपले तीर्थरूप शहाजीराजे यांचे दरबारी दोस्त और आप है श्री शिवाजी राजे भोसले आपले दोस्त आणि आदिलशाही सल्तनतीचे मोठे मानपरस्त शहाजी राजांचे फर्जंद मावळ और तळकोकण की रयत
इनको तय दिल से राजा पुकारते हैं। राजा 1000-500 लोगों को इकट्ठा करके 20-25 किले और कुछ प्रांत जाति क्या करिए, आप खुद को ही राजा समझने लगे। खैर कोई बात नहीं। आपण वकील आहात, वकिलावर वार करणार नाही, जीवे सोडले आपण, जाऊया आपण राजी करा। भगवान कृष्णाची पिता करो, नराधम म्हणतात तो हाच करे। मांड नीच माणसा, इथल्या या बहिणीने नाचवायला आलेलास, काही चंदमलेला आणि माझ्या विठुराला तोशीच केली। माझ्या शंभू बाळाला मारलंस, काय वाटलं तुला? हैवानियतकडून सुटली तो हरामखोर। अरे अरे ही मराठा भूमी, त्या मातीच्या कुशीत निष्ठावंत वाघ निपजतात वाघ, आणि त्यांना ठाऊक आहे स्वदेश, स्वजन आणि स्वधर्माच्या विरोधात ते जे धर्मात उठतील त्यांना मारायचं नसतं, तर त्यांना उभं फाडायचं असतं। यापुढे या देशाच्या विरोधात ते जे स्वकीय परकीय धर्मात उठतील त्या साऱ्यांना आम्ही असेच फाडणार। न्याय केला ह्याच करी माझ्या शिवबाच्या हातून हा नराधम फाडला। माझ्या शिवबाचा आणि त्याच्या निष्ठावंताचा जय करविला। कृपा तुझी शिवबा, शिवबा उठले फेडले तुम्ही चक्रम कडोजी हा नराधम जरी असला तर याचे वय याच्या जितेपणापर्यंत मर्यादित, मरणाअंती वय संपले। याचे मुके राजगडाच्या कोनाड्यात ठेवून त्यास दिवाबत्ती करावी। हो, त्याच्या धडात धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे अगबीने पुरून त्यासही दिवाबत्ती चालवावी। याचा अवमान होता कामा आपल्या संस्कृतीला ते शोधणार या
अहो राजे, माणसाला माणूस म्हणून तुम्ही या राज्याचे मंदिर उभारले. जात पात कुळधर्माच्या पलीकडेही जाऊन इथल्या हरेकासाठी मंदिराचे दरवाजे आपण खुले केले. दुर्जनांवर मात करून हिंदू पतपातशाही स्थापली आणि या अभयप्रत हिंदू पतपातशाहीचा दरारा त्या दुर्जनांच्या ठाई असाच कायम राहावा, यासाठी हा राजदंड तुम्हाला हाती घ्यावा लागेल. प्रजापती पालनाची शपथ आपण घ्यावी लागेल. होय, पण या हिंदू शिवाजी शहाजी भोसले या जगदीश्वराच्या प्रासादात जात पात धर्मभेदांच्या पलीकडील अंतरात्म्यातील परात्पर परब्रह्माला साक्षी मानून वचन देत होते. कर्म धर्म विचाराने मलिंछ असणाऱ्या अमंगलाचा नायनाट करण्याकरिता मी सदैव तत्पर आणि सिंधूच्या उगमापासून कावेरीच्या पैलतीरापर्यंत पसरलेल्या या माझ्या परमपवित्र भूमीत सार्वभौमत्वाची पताका नूतन उत्सुक राखण्याकरिता कटिबद्ध राहील. हा राजदंड म्हणजे निष्पक्ष कर्म धर्माचे आणि योग्य न्यायनीतीचे प्रतीक. याचे पालन आणि चालन स्वत्वाला विसरून करणे हेच माझे प्रथम कर्तव्य होते.
स्कूलचे येणार आता वाचल्या घेऊन. तुम्हाला म्हटले होते ना, गडावरून खाली उतरल्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. मग काय काय पाहिलं गडावर? अरे हो हो, एक एक आहे सांगा. टीचर, मी भवानीबाईचं मंदिर पाहिलं. टीचर, मी शिवाजी महाराजांचा पुतळा बघितला. मी भली मोठी तलवार पाहिली. टीचर, मला महाद्वाराचं नाच करताना खूप छान वाटलं. गडावरून खाली उतरताना दूर एक सभा दिसत होती. ती अफजल खानाची होती का? टीचर, मला एक प्रश्न पडलाय, मी विचारू का? हो विचार ना. अफजल खानाचे मुंडकं इकडेच पुरून ठेवलं असेल का? अरे वा टीचर, मला सुद्धा असाच प्रश्न पडला आहे. अरे वा, सगळ्यांना अगदी छान कळलंय म्हणजे. पण अफजल खानाचं मुंडकं इथे असेलही किंवा नसेलही, बाळांनो, या सगळ्या गोष्टी इतिहासात घडून गेल्या आहेत. रसिका हो, धर्मांचा अत्याचार कसा संपवा? जय महादेव महादेव शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की. छान कॅरेक्टर गेलेले आहे, म्हणजे खूप छान कलाकारी गेलेली आहे. तर काय वाटतं तुम्हाला या कलाकारीमध्ये? कसं वाटतंय? थँक्यू. आधी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे धन्यवाद तुमची दाद मिळाल्याबद्दल. पहिली गोष्ट म्हणजे आता मी ज्या वेशात आहे ते मी बाळंभट केलेला आहे. ओके. शिवाजी राजांना जे राज्याभिषेकाच्या वेळेला जे त्यांचे काही सोपस्कार पूर्ण झाले, त्याच्याच आपले गागाभट्टांच्या नेतृत्वाखाली मी बाळंभट म्हणून त्यांचे सोपस्कार पूर्ण केलेले आहेत. आणि शिवाजी महाराज पूर्ण महाराष्ट्राचं काय आज पुऱ्या जगताचंच दैवत झालंय आता ते. त्यांच्यासाठी आता हा सगळं म्हणजे करायला मिळणं फार मोठी गोष्ट आहे. आणि ते आमच्या म्हणजे आता या जन्मात करायला मिळतं या विषयात तर मला खूपच छान वाटत होतं. आणि राहिली गोष्ट पहिला जो मी कृष्णाजी भास्कर केला ते तर मी अफजल खानाचा हेजी म्हणून केलं. थोडंसं दुःख होतं की राजांच्या विरोधात करायचं, पण ते कलाकार म्हणून मला ते करायचं होतं आणि ते मी केलं. मी माझा 100% दिला. आता बघूया तुम्हा लोकांना कितपत आवडतं आणि काय. खरंच खूप हाऊसफुल झालेला थिएटर. म्हणजे ऍक्च्युली तो नाट्यगृह तर खरंच हाऊसफुल झालेला. तुमची कला तर खरंच अप्रतिम. थँक्यू. नक्कीच हा म्हणजे नाटक आहे ना हाऊसफुल झालं पुढे पण. आणि आम्हाला बघताना असं वाटत होतं की आम्ही खरा विषय बघतोय. तुम्ही जे नाट्य तुम्ही जे केलं जे अफजल खानासोबत, ते असं वाटत होतं की आम्ही समोरासमोर बघतोय. म्हणजे एकदम म्हणजे असं रिअली वाटत होतं. समोर बघत होतो. एवढे तुमचे जे डोळ्याचे एक्सप्रेशन होते, तुमचे जे रिंग एक्सप्रेशन होते, ते आम्ही बघितले. एकदम सुंदर वाटलं आम्हाला. धन्यवाद. खूप छान. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी आता जे नाटक बघायला आलो होतो, तर इथे मला गणेश दादा भेटला. जसं मी तुम्हाला सांगितलं, याचा पण ब्लॉगिंग चॅनल आहे. सो मी ह्याला विचारतो ह्याच्या नजरेने जो त्याने नाटक बघितलं तो प्रतिसाद ह्याचा कसा होता. तर दादा प्लीज, आपण जे आता नाटक बघितलंय शिवपुराणचं जे आपण आता नाटक बघितलंय दादा, तो प्लीज तुझ्या नजरेतून तू एका युथला, आपल्या मराठी युथला किंवा जे पण आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना तू या नाटका संदर्भात काय सांगशील. नाटक तर ते बघणारच आहेत, पण तू काय सांगशील हे तुझ्या अनुभवाने, तू जे लाईव्ह बघितलं.
नाटक तर खरंच खूप छान होतं, कारण की शिवकालीन चित्रपट असतात किंवा नाटक असतात मला खरंच बघायला खूप आवडतं. आता नुकताच मी छावा चित्रपट पाहिला, त्याच्या आधी पण छत्रपती संभाजी महाराजांचा एक मूवी आला होता, तो पण मला पाहिला. तरच मला खूप आवडतं असा एक मूवी बघायला आणि अंगावर शहारे येतात असं पाहताना. आणि आज अक्षरशः नाटक पाहिलं, 45 महिलांनी मिळून हे कलाकारी साकारली होती, जेणेकरून कोण अफजल खान बनलेलं, कोण छत्रपती शिवाजी महाराज बनलेले. खरंच खूप छान कलाकारी होती, अक्षरशः काटे आले अंगावर. खरंच मला खूप आवडलं आणि हे तर नाटक तुम्ही पाहिलंच पाहिजे. नाटक पाहण्यासाठी तुम्ही दिग्दर्शक प्रवीण राणे साहेबांना नक्की मेसेज करा, कॉल करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देईल. तर बस एवढंच बोलल. बाकी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. तर नमस्कार मित्रांनो. भाई खूप 2-3 दिवस झाले बघून कपडे पण चेंज आहे. आय मीन थोडा स्टोरेज इश्यू असल्या कारणामुळे आय मीन हा ब्लॉग नाही का मी एडिट करू शकलो नाही. बट भाई एकदम अप्रतिम नाटक होतं. 45 महिलांनी मिळून हे नाटक केलं होतं. म्हणजे पुरुषांचं रूप घेऊन त्यांनी नाटक केलं. एवढं अप्रतिम वाटलं. तुम्ही पण नक्कीच बघा. आणि मी एवढंच बोलेल की थँक्यू सो मच प्रवीण सर. प्रवीण म्हणजे प्रवीण राणे सर. त्यांनी आम्हाला बोलवलं आहे, त्यामुळे आम्हाला नाटक बघायला भेटलं. श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर नाट्यगृह दादर इकडे नाटक होतं. आणि शारदा आश्रम स्कूल इंटर स्कूल यांनी प्रस्तुत केलं होतं. आणि मी ज्यांचं नाव सांगितलं ते दिग्दर्शक होते, त्यांच्यामुळे नाटक बघायला भेटलं. मला एवढंच बोलेल, हे नाटक बघून मी एवढंच बोलेल तुम्हाला की जे आताचे रिलीज सिनेमा होतात ते करण्यापेक्षा आपण आपले जे महापुरुष आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, भारतीय घटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण पिक्चर नवीन बनवू. आपण नवीन यूथला दाखवू. जे नवीन यूथ येते परंपरेनुसार, पिढीनुसार त्यांना आपण दाखवू. म्हणजे आपला इतिहास कळेल आपल्याला. मला एवढंच बोलायचं आहे. आणि बस बाकी काहीच नाही. तुम्ही पण असे नाटक, मूवीपेक्षा असे नाटक सर्च करा, असे नाटक बघायला जा. त्यामुळे तुम्हाला नाही का आपला इतिहास कळेल आणि जो पण खरा खोटा इतिहास आहे तो तुम्हाला कळेल आणि आपली परंपरा जपाल तुम्ही. बस मला बाकी काय एवढंच बोलायचं नाही. मी एवढंच बोलेल, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि मी असे पुन्हाच परत ब्लॉग ऑनच. आणि या नाटकातली कोणती क्लिप आवडली ती कमेंट करायला पण विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करा. आणि मला इंस्टाग्रामला पण फॉलो करायला विसरू नका. तिथे मी अपडेट देत असतो, त्यामुळे तुम्हाला सगळं कळत जाईल की नक्की काय आहे, का प्रॉब्लेम आहे, का मी ब्लॉग अपलोड करत नाही. बस एवढंच बोलेल आणि थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्यासाठी. धन्यवाद.